नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बुडगुजर, समक्षा हॉस्पिटल बोदवड येथे असतो. मूळव्याध भगंदर फिशर या आजारांवर मागे 15 वर्षांपासून ट्रीटमेंट करतोय. आतापर्यंत जवळपास 10,000 रुग्णांना तपासणी आणि सल्ला दिलेला आहे आणि जवळपास 3,500च्या वर पेशंटवर आपण क्षारसूत्र पद्धतीने कायमस्वरूपी उपचार केलेला आहे. आज थोडासा आपण सकाळीच अर्ली इन द मॉर्निंग व्हिडिओ बनवतो आहे. मी आता जॉगिंगवरून आलो आणि या सिस्टर आमच्याकडे आल्या होत्या, माया ताई. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा ना. माया युवराज बोरसे. हां. आणि राहणार जामनेर. आणि काम कुठे करतात तुम्ही? मी डॉक्टर स्वप्नील सेतवाल यांच्याकडे आशा हॉस्पिटलला जॉबला आहे. 12 वर्ष झाली मी सरांकडे आहे. तर मायाताई आज सकाळी आल्या, त्यांच्या बहिणीला घेऊन, जयाताईंना घेऊन आल्यात आणि त्यांना त्रास होता म्हणून ते आज दाखवायला आलेत. आणि योगायोगाने मायाताईंची ट्रीटमेंट आपण 2016 केली होती क्षारसूत्र पद्धतीने. तर मायाताई डॉक्टर स्वप्नील सेतवाल या आशा हॉस्पिटल जामनेर यांच्याकडे जॉबला आहेत मागील 12 वर्षांपासून. आणि 2016 ते माझ्याकडे त्यांना त्रास होत होता संडासच्या जागेचा, म्हणून ते आले होते. तर त्यावेळेला त्यांना काय काय त्रास होता तुम्हाला त्यावेळेला? कॉन्स्टिपेशनचा त्रास होता आणि संडास कडक यायची आणि खाज आणि दुखायचं आणि संडासची जागा लहान होती. हो, संडासची जागा खूप लहान झाली होती, त्यांना संडास कडक होत होती आणि त्या जागेला त्रास व्हायचा, दुखायचं. तर त्यांना 6-8 महिन्यापासून तेव्हा त्रास होता, नेहमी तो त्रास व्हायचा, म्हणून 2016 ते माझ्याकडे ट्रीटमेंटला आले होते. तर ही केस याच्यासाठी आपण याचा व्हिडिओ बनवतोय की बऱ्याच लोकांना नेहमी फिशर होऊन, म्हणजे संडासच्या जागेला कट पडून किंवा चिरा पडल्यामुळे संडासची जागा बऱ्याच वेळेला छोटी होते किंवा बारीक होते आणि ती अजून छोटी झाली की अजून परत आपल्याला त्याचा त्रास वाढत चालतो, संडास जागेवर ताण पडतो आणि त्या जखमा वाढत चालतात. तर ताईंना पण हाच त्रास होता, संडासची जागा छोटी होती आणि संडास कडक होत होती, त्याचा त्रास होत होता. तर 2016 आपण क्षारसूत्र पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट केली होती. त्यांची संडासची जागा आपण थोडी मोठी केली होती. तर आता याच्यामध्ये काय असतं, संडासची जागा मोठी करताना बऱ्याच वेळेला संडासची रिंग काटली जाते, संडास जागेची रिंग काटली जाते आणि संडासच्या जागेवरचा कंट्रोल जातो. बऱ्याच पेशंटचं असं झालेलं आहे. पण आपण 2016 यांची ट्रीटमेंट केली आणि त्यांच्या संडासच्या जागेचा कंट्रोल न जाता त्यांना पूर्ण आराम पडाला. तर 2016 नंतर आजपर्यंत तुम्हाला काय त्रास झाला? नाही, काहीच नाही. सरांच्या ट्रीटमेंटमुळे बराच फरक पडला. त्याच्यामुळे काहीच त्रास नाही. मला एवढे 10 वर्ष झाले, मी काही पण जेवण वगैरे सगळं करू शकते. हां. तर ते काही पण खाता जाता, पण तू मागच्या 10 वर्ष म्हणजे ह्या ट्रीटमेंटला, फिशरच्या ट्रीटमेंटला आणि संडासची जागा छोटी होणे, त्याला आम्ही स्टेनोसिस म्हणतो, ह्या ट्रीटमेंटला जवळपास 10 वर्ष झाले आणि 10 वर्षामध्ये त्यांना कोणताही त्रास झाला नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या बहीण आहेत, ह्या ताई पण जामनेरलाच राहतात, जयाताई, म्हणून त्यांना आज ट्रीटमेंटसाठी आपल्या हॉस्पिटलला ते घेऊन आले. तर अशा प्रकारे फिशरची ट्रीटमेंटसुद्धा किंवा संडासची जागा लहान झालेली असेल तर त्याची ट्रीटमेंटसुद्धा यशस्वीरित्या कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता आपण करू शकतो आणि पेशंट हा त्रासापासून कायमचा मुक्त होतो. म्हणून हा अनुभव एक शेअर करायचा म्हणून आपण सकाळीच हा व्हिडिओ बनवला. ताईंना आम्ही तपासलं, त्यांना सुद्धा फिशरचाच त्रास आहे. जवळपास 1 वर्षापासून त्यांना त्रास आहे, जखम आहे संडास जागेला आणि संडास कडक होते. आता त्यांना आपण औषधं गोळ्यांची ट्रीटमेंट दिलेली आहे. एखाद्या वेळेला झालं तर ते औषध गोळ्याने पूर्ण बरं होईल. माहितीसाठी हा व्हिडिओ बनवला. जर पेशंटला तुम्हाला आमचे अशाच मागील पेशंटचे वेगळे त्यांचे अनुभव ऐकायचे असतील, त्यांचे अनुभव बघायचे असतील तर आम्ही समछाया हॉस्पिटल डॉक्टर यशपाल बुडगुजर या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावर आमचे जे जुने आणि मागचे पेशंट आहे की जे आमच्या ट्रीटमेंटने पूर्णपणे बरे झालेले आहेत, अशा पेशंटचे अनुभव आम्ही यूट्यूब चॅनलला टाकत असतो. आमचं हॉस्पिटल बोदवड, जिल्हा जळगाव इथं आहे आणि इथं मूळव्याध भगंदर फिशर या आजारांवर आपण क्षारसूत्र पद्धतीने ही ट्रीटमेंट करतो. पण ट्रीटमेंट करताना तुम्हाला काही त्रास नाही झाला ना? नाही सर, काहीच त्रास झाला नाही. हां, म्हणजे 10 ते 15 मिनिटांचं ते? हो, 10 ते 15 मिनिटांचं होतं, पण काही त्रास झाला नाही. काही त्रास झाला नाही. तर अशा प्रकारे ही आपण ट्रीटमेंट केली. तुम्हाला काय सांगायचं पेशंटला ह्या आजाराच्या ट्रीटमेंट, आमच्याकडे होणाऱ्या ट्रीटमेंटविषयी काही सल्ला द्यायचा आहे? सरांची ट्रीटमेंट खूपच छान आहे. पेशंटला त्रास होत नाही, काही नाही आणि पेशंटचा पैसाही आणि त्रासही वाचतो. तर तुम्ही आजार असला तर अवश्य भेट द्या सरांच्या हॉस्पिटलला. धन्यवाद.